आणि मनसेची सामना झाली ती मराठी माणसासाठी झाली. त्यामुळे जर ठाकरे बंधू एकत्र या मोर्चासाठी येत आहेत हे जरी असलं तरी त्यासोबतच जवळजवळ सर्वच पक्षातील लोकसुद्धा सहभागी होतील. किंबहुना कलावंत, विद्यार्थी, शिक्षक, साहित्यिक असे वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंतसुद्धा त्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन मराठी माणूस निश्चितपणे या मोर्चामध्ये सहभागी होईल. कारण हा मराठी माणसाच्या अस्मितेचा, संस्कृतीचा आणि आयुष्याचा फार महत्त्वाचा लढा आहे. आणि त्यामुळे सगळेच सहभागी होणार आहेत. तर ठाकरे बंधू एकत्र येतात आनंदच आहे. आज तुम्ही बैठकीत काय सूचना नाही तेच की आता नेमकं कारण साऊथ मुंबईमध्ये, दक्षिण मुंबईमध्ये मिटिंग मोर्चा असल्यामुळे त्या मोर्चाचं यजमानपद आमच्याकडे आहे. आणि ते यजमानपद आमच्याकडे असल्यामुळे आम्हाला त्याची तयारी करावीच लागते. याच्यापूर्वी असे मोर्चे निघाले तर आमच्या पक्षाचे निघाले होते. पण आता हा साहेबांनी दिलेला जो एक लाईन आहे, मोर्चात कुठलाही झेंडा नसेल, फक्त मराठीचा अजेंडा असेल आणि म्हणून मराठी माणसं एक हो आणि एकत्रितपणे सामील हो. सर तुम्हाला वाटतं काय परमिशन मिळेल वगैरे या मोर्चाला परमिशन मिळेल असं वाटतं? मला असं वाटते की मुख्यमंत्र्यांना निश्चितपणे या विषयावरती विचार करावा लागेल. कारण मराठी माणूस खरंच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या विषयावरती संतप्त आहे, कोपिष्ठ झालेला आहे. आणि त्यामुळे जर जर राज्य सरकारने काहीच करायचं ठरवलं नाही, रेटायचा प्रयत्न केला तर सरकार येतात, सरकार जातात. परंतु एकदा जर आपल्या अंगाला डाग लागला तर तो कधी पुसून जात नाही. त्यामुळे निश्चित राज्य सरकार त्याचा विचार करेल. मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, राज्याच्या 2 उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपण 5 तारीखपूर्वी हा निर्णय रद्द करा असं मी त्यांना आवाहन करतो. शरद पवारांनी पाठिंबा दिलेला आहे, तो चांगली गोष्ट आहे. पवारसाहेब नेहमीच मराठी माणसांसाठी बोलत आलेले आहेत आणि त्यांनी पाठिंबा दिला. आम्ही त्यांचं मनापासून आभारी आहोत. जरी कोणत्याही पक्षाचा झेंडा नसला, पक्षाचा झेंडा जरी मोर्चात नसला तरी मनसेच्या नेतृत्वात हा मोर्चा लिहिला आहे, तर काही संदेश दिला आहे का? बिलकुल हा कुठल्याही पक्षाच्या नेतृत्वाखाली निघत नाही आहे. हा मराठी माणसांसाठी काढलेला मोर्चा आहे. राजसाहेबांनी तो विषय सुरुवातीपासून तुम्ही बघितलं, जेव्हापासून हा 22 एप्रिलला जेव्हा हा विषय आला, त्या 22 एप्रिलला ज्यावेळेला त्यांनी सर्क्युलर काढलं तेव्हापासून राज ठाकरे साहेबांनी हा विषय लावून धरलेला आहे. आणि त्यामुळे त्याच्यामागे आम्ही सह्यांची मोहीम घेतली, मुख्याध्यापकांना पत्र दिलं, आम्ही होर्डिंग्स लावली, सतत त्या विषयावरती ते बोलत आहे. आणि त्यामुळे मराठी माणसांचा हा मोर्चा असल्यामुळे याचं नेतृत्व मराठी माणूस करणार आहे. सर, मध्यंतरी एका सुनील शुक्ला नावाच्या व्यक्तीने मनसेची मान्यता रद्द होण्यासाठी तो सुप्रीम कोर्टात गेलेला. आज त्याने असं एक वादग्रस्त वक्तव्य केलं की आता मुंबईमध्ये उत्तर भारतीय महापौर बनेल. त्याने हे देखील मुंबई महानगरपालिकेत उत्तर भारतीय महापौर उद्धव ठाकरे, राज ठाकरेंनी कितीही मोठी घेतली तरी महापौर हा उत्तर भारतीय निवडणुकीला वेळ आहे. आणि त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे की लोक हिंदू विरोधी आहे, हिंदी विरोधी आहे असं त्याचं म्हणणं. काय वाटतं की समाजात धर्मात मला असं वाटतं वेळ आल्यावरती त्यावरती भाष्य करणं उचित. आमचा आता टार्गेट आहे मोर्चा. सर त्यांनी असं म्हटलेलं आहे का 2,20,00,000 जनता मुंबईची आहे, त्यातली 1 कोटी उत्तर भारतीय आहेत, 1 कोटी मराठी आहेत आणि 20 लाख इतर भारतीय आहेत. तर उत्तर भारतीयाचा महापौर नक्की बसेल, कारण की 1 कोटीमध्ये मराठी माणसं विखुरली गेली. माझं तेच म्हणणं आहे की हा देश आहे, या देशामध्ये सगळी लोक आनंदाने राहत आहेत. मुंबईसुद्धा आता एक देशासारखाच आहे, राज्यासारखं आहे. त्यामुळे सर्व जाती धर्माची लोक राहत आहेत. आम्ही कोणालाही विरोध करत नाही, करणार नाही. बरं, हिंदी भाषेला आमचा विरोध नाही. आमचं म्हणणं आहे की तुम्ही 5वी पासूनची चालू आहे ती राहू द्या. त्याच्यामुळे कोण काय बोलतो ह्याच्यापेक्षा